श्री स्वामी समर्थ। आज नवमी आहे आणि उद्याच्या दिवशी दशमी आहे, म्हणजे दसरा आहे। तर दसऱ्याच्या दिवशी घटाला आपण उद्यापन करत असतो, घट हलवत असतो। तर आपल्या घरात असा कळस भरलेला असेल तुम्ही किंवा घट असेल तर तुम्हाला सांगते, ज्यावेळेस घट म्हणजे दसरा झाल्यानंतर किंवा आदल्या दिवशी आपण ज्यावेळेस उपवास सोडतो त्याच्या अगोदर याला दही भाताचा नैवेद्य किंवा तुमच्याकडे जो परंपरा असेल, पद्धत असेल तशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचा आणि घट उत्तर दिशेला हलवायचा। म्हणजे हा जो कळस आहे तो उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने थोडासा हलवायचा आणि नंतर घट हा कधीही शुक्रवारच्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन करायचा असतो। आणि जे नारळातलं म्हणजे जे कळशातलं पाणी आहे ते कळशातलं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं आणि नंतर जो कलावा आहे, म्हणजे हा जो नारळाचा कलावा आहे तो कलावा घ्यायचा आणि सगळ्या घरातल्या लोकांनी तो बांधायचा आहे। आणि आपल्या लक्ष्मी मातेला म्हणजे आता दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना आंघोळ घालत असतो, त्यावेळेस आपली जी कुलदेवी आहे तिला अभिषेक करायचा, आंघोळ म्हणजे दुधाने पंचामृतने अभिषेक करायचा, श्री सूक्त म्हणायचं किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा। बघा, हा जो दिवा आहे हा दिवा जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत राहू द्यायचा, त्याला फुकायचा नाही। त्याच्यातलं तेल संपलं असेल तर ठीक आहे, आणि तेल असताना तो विझला असेल तर त्याचं तेल तुम्ही दुसऱ्या दिव्यामध्ये वापरू शकतात। आणि ती जी वात आहे ती वात एखाद्या आपल्या गौरी असते बघा, त्या गौरीवर पेटवायची असते, थोडंसं कापूर टाकून फेकायची नसते। आणि हे जे तांदूळ असतात हे तांदूळ पक्ष्यांना किंवा आपल्या घरातल्या तांदूळांमध्ये टाकायचे असतात आणि फोटोला स्वच्छ पुसायचा आणि आपल्या देवघरामध्ये मांडायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण घटाचं उद्यापन करायचं आहे, अशाच पद्धतीने करायचं आहे। उत्तर दिशेकडेच आपल्याला घट हलवायचा आहे आणि जे पानं आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात। आणि ते जे नारळ आहे, आता कोणी कोणी विसर्जन करतं, कोणी कोणी जपून ठेवतं घरामध्ये, नाहीतर कोणी कोणी त्याला फोडून त्याचा प्रसाद म्हणून खात असतात। तर तुम्ही जशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे। तर अशाच पद्धतीने आणि हे जे ओटीचा सामान आहे तो तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकतात किंवा एखाद्या तुम्ही घरात ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जन करू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला जी घटाची उद्यापन आहे अशा पद्धतीने करायचं आहे। नक्कीच तुमच्या घरामध्ये पुढच्या वर्षापर्यंत खूप धन संपदा वाढेल, सुख समृद्धी नांदेल, परिवार सुखी राहील, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील। त्यामुळे घट अशाच पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।